बार्शी तालुक्यातील कुसळम गावावर बुधवारी पहाटे दुःखाचा डोंगर कोसळला। दररोजप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांना भरधाव कारनं पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला। या भीषण अपघातानं संपूर्ण परिसर हादरून गेला। मृतांमध्ये राजेंद्र एकनाथ शिंदे वय वर्ष 59, सोपान रामलिंग गादेकर वय वर्ष 70 दोघेही राहणार कुसळम यांचा समावेश आहे। पहाटे सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास बार्शी लातूर महामार्गावर प्रदीप काशीद यांच्या शेताजवळ ही हृदयद्रावक घटना घडली। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दोघे रस्त्याच्या कडेला चालत असताना भरधाव वेगाने आलेल्या MH14 HD 2239 क्रमांकाच्या कारनं त्यांना मागून जोरदार धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले। घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बार्शी येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केलं। या अपघातानंतर कुसळम गावात संतापाची लाट उसळली असून भरधाव वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होतीये। फिर्यादी विजय राजेंद्र शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कार चालक इरफान चंदूलाल तांबोळी राहणार पिंपरी अंबा जिल्हा लातूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पहाटेच्या शांततेत घडलेल्या या दुहेरी मृत्यूनं कुसळम गाव शोकसागरात बुडालंय।